सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आश्विन अमावस्या लक्ष्मी पूजन शुक्रवार रोजी आलेला आहे. आश्विन अमावस्या लक्ष्मी पूजन आणि शुक्रवारी जी महिला आपल्या घरात ही काही कामं करते, हे काही उपाय करते, तिच्या घराची नेहमी भरभराट होते. तर यावर्षी सर्वात मोठं लक्ष्मी पूजन म्हणजे दिवाळीचं लक्ष्मी पूजन 1 नोव्हेंबर 2024 शुक्रवार रोजी आलेला आहे. तर अमावस्येला प्रारंभ होणार आहे 31 ऑक्टोबर 2024 गुरुवार रोजी दुपारी 3:52 ही आश्विन अमावस्या सुरू होणार आहे आणि 1 नोव्हेंबर सायंकाळी 6:16 ही आश्विन अमावस्या समाप्ती होणार आहे. बऱ्याच लोकांना असा प्रश्नसुद्धा आहे की 1 नोव्हेंबरला की 31 ऑक्टोबरला लक्ष्मी पूजन करायचं. याबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ नक्कीच मी शेअर करणार आहे. म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची तुम्हाला नक्कीच उत्तरं मिळून जाईल की का बरं आपल्याला 1 नोव्हेंबरलाच लक्ष्मी पूजन साजरं करायचं आहे. तर यावर्षीचं लक्ष्मी पूजन हे 1 नोव्हेंबर 2024 आणि शुक्रवार रोजीच आलेलं आहे. तर आश्विन अमावस्या लक्ष्मी पूजन शुक्रवारी जी महिला ही काही कामं करते, आता मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. यामुळे ही काही 2-2 मिनिटांची महिलांनो कामं कराल, उपाय कराल, तुमच्या घरात वर्षभर कशाला कमी पडणार नाही. तुम्ही जी पण इच्छा मागाल देवी आईकडं नक्कीच पूर्ण होणार आहे. तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लवकर उठायचं आहे. आपण हे दिवाळीचे 5 दिवस तर आवर्जून लवकर उठतो. आपल्या लेकरा बाळांना पतिदेवांना उठणं वगैरे लावून स्नान घालतच असतो. तुम्हाला नवीन सांगायची काही गरज नाही, तरी पण मी सांगत आहे. वसुबारस ते लक्ष्मी पूजन अगदी भाऊबीजेपर्यंत रोज जरी तुम्ही उठणं वगैरे लावून आपल्या लेकरा बाळांना आणि स्वतःसुद्धा आपण महिला काय करतो ना, एक दिवस उठणं लावून घेतो आणि मग कंटाळा करतो. असं करू नका महिलांनो. छान असं 5-6 दिवस उठणं लावून, वर्षभराचे हे 5-6 दिवसच असतात जेव्हा आपण स्वतःची काळजी घेत असतो. थोडीशी काळजी नक्की घ्या. उठणं लावा. उठणात अशा काही वस्तू असतात सुगंधित, ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडं आकर्षित होते आणि जी काही नकारात्मकता निगेटिव्हिटी असते ती संपूर्णपणे नष्ट करण्याचेच हे 5-6 दिवस असतात. म्हणून हे उठणं लावायची ही आपली जुनी परंपरा आहे. महिलांनो नक्की उठणं लावा. लेकरा बाळांना सुद्धा लावा, पतिदेवांना सुद्धा लावा. आपण दिवाळीच्या पाडव्याला तर पतिदेवांना उठणं वगैरे लावून आंघोळ घालतच असतो. नरक चतुर्दशीच्या दिवशी, धनत्रयोदशीच्या दिवशी, लक्ष्मीपूजन, दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज हे दिवस तर फार महत्त्वाचे असतात. नक्की उठणं लावून आंघोळ करा. या दिवशी हे 5-6 दिवस आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तर लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात थोडंसं खडं मीठ आणि हळद, गुलाबजल या वस्तू टाकून आंघोळ करायचं आहे. आपण उठणं लावतच असतो. उठणं या तेलाने आणि गुलाबजलाने ओलं करायचं आहे. म्हणजे आपण तेल आणि गुलाबजल टाकून उठणं ओलं करायचं आहे. आपण कोरडं उठणं कधीच लावत नाही. म्हणून थोडंसं गुलाबजल आणि थोडंसं खोबऱ्याचं तेल टाकून आपण आधी उठणं ओलं करून ते लावून मग आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यात थोडंसं खडं मीठ. प्रत्येकाच्या आश्विन अमावस्या अशी असते वर्षातली सर्वात मोठी अमावस्या. जेवढी नकारात्मकता असते ना, तेवढी ओढून घेण्याची पण ताकद असते आणि जेवढी नकारात्मकता दूर करण्याची ताकदसुद्धा आपल्यात आहे. म्हणून हे खडं मीठ जर टाकलं तुम्ही पाण्यात तर तुमच्याजवळ नकारात्मकता येणार नाही. कारण बाहेर लोक म्हणजे वाईट वृत्तीचे पण असतात, चांगल्या वृत्तीचे पण असतात. म्हणून आपल्या घरातून आणि आपल्या जवळून नकारात्मकता दूर करण्याचे हे दिवस खूप महत्त्वाचे असतात. खडं मीठ, तुरटी असेल तुरटीसुद्धा टाका. तुरटी आणि खडं मिठात अशी प्रभावी ताकद असते की तुमच्या जवळची, आसपासची, तुमच्या मनातली, तुमच्या शरीरातली सर्व काही नकारात्मकता खेचून बाहेर टाकण्याची खूप ताकद असते. म्हणून खडं मीठ जरी टाकलं तुम्ही आंघोळीत तरीही चालेल. कायम सकारात्मक राहाल तुम्ही. तर थोडीशी हळदसुद्धा टाकायचं आहे आपल्याला. आंघोळीच्या पाण्यात खडं मीठ आणि थोडी हळद. तुम्हाला वाटेल उठण्यात सगळ्या वस्तू असतात,
पण तसं नाही. ते जरी पिवळसर थोडं दिसत असेल तरी पण चिमूटभर हळद नक्की टाका आणि मूठभर चांगलं खडं मीठ टाका. चमचाभर तर नक्कीच टाका. यामुळे नकारात्मकता, ग्रहदोष, शत्रुदोष नक्कीच दूर होईल. तुमच्या घरातली सर्व नकारात्मकता निघून जाण्याची पॉवरफुल ताकद या खड्या मिठात असते. आणि समुद्र कन्या आहे माता लक्ष्मी. तिला आपल्याकडं आकर्षित करण्याचा हा एकमेव दिवस असतो वर्षभरातला. म्हणून खडं मीठ टाका. आनंदी सकारात्मक बनाल तुम्ही. यामुळे माता लक्ष्मी कायम तुमच्यासोबत वास करेल. तुम्हाला सोडून कुठं पण जाणार नाही. या दिवशी घरदार स्वच्छ करून, आपण तर दिवाळीचं घरदार स्वच्छ केलेलंच आहे, पण रोजची झाडपूस आपल्याला तर करायची आहे. या दिवाळीच्या 5 दिवस सकाळी आणि संध्याकाळी घर स्वच्छच ठेवायचं आहे. संध्याकाळी 5 वाजेच्या आतच आपल्याला घर झाडायचं आहे. ऐन संध्याकाळी केर कचरा काढू नका आणि रात्रीचा कचरा तर बाहेर अजिबात टाकू नका. महिलांनो, नक्की या 5 दिवस काळजी घ्या. आपण म्हणतो काय होतं, असं नाही. तुम्ही जरी फराळाचे पदार्थ बनवत असाल, ऐन संध्याकाळ झाली, तुम्ही घाईघाई झाडून घेतलं आणि बाहेर कचरा टाकून दिलं, असं करू नका. 5 वाजेनंतर आपल्या घरातला कचरा बाहेर टाकू नका. घरातच एखाद्या कोपऱ्यात म्हणजे आपल्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे आणि घर स्वच्छ ठेवायचं आहे. 5:30 वाजेच्या आत आपलं घर टापटीप ठेवायचं आहे. हे 5 दिवस माता लक्ष्मी आपल्या घरात येत असते आणि लक्ष्मी पूजनाचा तर दिवस खूप खास असतो. म्हणून लक्ष्मी पूजनाच्या संध्याकाळी सुद्धा केर कचरा काढायचा तो 5 वाजेच्या आतच काढायचा. रात्रीचा कचरा बाहेर टाकू नका. या दिवशी उंबरठ्यावर हळद, गोमूत्र, गुलाबजल, अष्टगंध हे आहेच. तुम्ही घेऊन या अष्टगंधसुद्धा. आणि या सर्व वस्तू उंबरठ्यावर लेपन करायचं आहे. गोमूत्र टाकून आपल्या उंबरठ्यावर या वस्तूंनी लेपन करायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते. घराच्या मुख्य दारावर सुद्धा तुम्ही धनत्रयोदशीला काढलेला आहे स्वस्तिक, पुसून घ्या. दार पुन्हा स्वच्छ करा. हळदी कुंकू ओलं करा आणि एक स्वस्तिक तुम्हाला मुख्य दारावर, एक स्वस्तिक देवघराच्या भिंतीवर, एक स्वस्तिक गॅस ओट्याच्या भिंतीवर, एक स्वस्तिक पैसे ठेवण्याच्या कपाटावर म्हणजेच तिजोरीवर, एक स्वस्तिक तुमच्या घराच्या उत्तर दिशेकडील भिंतीवर आणि एक स्वस्तिक मुलं जिथे बसून अभ्यास करता तेथील भिंतीवर काढायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी, श्री गणेश, माता सरस्वती, कुबेर महाराज, श्री हरी विष्णू सर्व देवी देवतांचा आपल्या मुलाबाळांना आपल्याला नक्कीच आशीर्वाद मिळतो. मुलाबाळांची अभ्यासात, नोकरीत खूप हवी तशी प्रगती होते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांची याचंच तोरण लावायचं आहे. आता तुम्हाला आंब्याची पानं नाही मिळाली, मिळतातच, आंब्याची पानं तुम्हाला मिळेलच. समजा नाहीच मिळाली, मग काय करायचं? अशोकाच्या पानांचं तोरण लावायचं आहे. दोन्हीही पानं शुभच ठरतात. आंब्याची बघा मिळून जातील तुम्हाला. प्लॅस्टिकची तोरणं लावण्यापेक्षा खऱ्या झेंडूची फुलं आणि आंब्याचे पानं नक्कीच लावायचे आहे. धनवर्धक, वैभवशाली ठरतात. माता लक्ष्मीला झेंडूची फुलं व आंब्याची पानं खूप प्रिय आहे. यामुळे माता लक्ष्मीसह श्री हरी विष्णू सुद्धा आपल्यावर प्रसन्न राहतात. या दिवशी देवघरातील अखंड दिवा चालूच ठेवा महिलांनो. आणि आपण जेव्हा संध्याकाळी लक्ष्मी पूजन करणार तिथे सुद्धा एक अखंड दिवा किंवा समई चालूच ठेवायची आहे. याची नक्की काळजी घ्यायची आहे. रात्री 12 वाजेपर्यंत तरी आपले दारं उघडं ठेवायचं आहे. प्रयत्न नक्कीच करा की दार उघडं ठेवू आपण. एक दार लावून घ्या आणि सेफ्टी डोअर तरी आपल्याला उघडंच ठेवायचं आहे. आता तुम्ही एकांत ठिकाणी राहताय, तुम्हाला नाही ठेवता आलं, खिडक्या तरी नक्की उघड्या ठेवा. संध्याकाळी लक्ष्मी पूजनात आता तुम्हाला खूप छान उपाय सांगत आहे. संध्याकाळी लक्ष्मी पूजनात एक पोटली लहानशी लाल पिवळी पिशवी बाजारात तुम्हाला पूजेच्या दुकानात मिळून जाईल. किंवा तुम्ही नाहीच मिळाली, ती पोटली तुम्हाला घ्यायला जायला वेळ नाही भेटला, तर मग काय करायचं? लाल वस्त्र आपण जे देवांना वापरतो, स्वच्छ कोरं वस्त्र घ्यायचं आहे. लाल कपडा, कॉटनचा लाल कपडा घ्यायचा आहे. किंवा तुमच्याकडं वेगळा असेल, चमकीदार असेल तो सुद्धा चालेल. जो असेल तो लाल कपडा घ्यायचा आहे. आणि तुम्हाला 5 वस्तू टाकायच्या आहे त्यात.
फक्त 5 वस्तूंनी आपल्या घरी लक्ष्मी पोटली तुम्हाला बनवायची आहे. तुम्हाला बरेच लोक हे पोटलीत टाका, ते टाका, असं नाही. काही गोष्टी खराब होतात आणि मग आपल्या मनालाच वाईट वाटतं. आता मी तुम्हाला 5 गोष्टी, 5 वस्तू अशा सांगत आहे ज्या वर्षभर जरी तुम्ही तिजोरीत ठेवल्या कधीच खराब होणार नाही आणि माता लक्ष्मी मात्र तुमच्यावर खूप प्रसन्न होईल. तर तुम्हाला घ्यायचे आहे 5 लवंग, 5 हिरव्या वेलची, 5 केशरचे धागे. नीट लक्ष देऊन ऐका. 5 लवंग, 5 हिरव्या वेलची, हिरव्या घ्यायच्या आहे, काळ्या घेऊ नका. 5 केशरचे धागे आणि 5 आपल्याला कवड्या घ्यायच्या आहे. 5 पिवळ्या कवड्या मिळून जातील तुम्हाला. पूजेचं साहित्य जिथं मिळतं तिथं सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जाईल. 1 दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. आता समजा तुम्हाला कवड्या नाही मिळाले, थोडेसे पिवळे धमक धने घ्या. या 5 वस्तू लाल कपड्यात ठेवायच्या आहे. 5 वस्तू घेताना नीट बघून घ्या. खराब झालेल्या किडक्या वगैरे घेऊ नका. लवंग कधी खराब होत नाही, हिरवी वेलची कधी खराब होत नाही, केशरचे धागे कधी खराब होत नाही, कवड्या तर आपल्या नेहमीच चांगल्या राहता, वर्षानुवर्ष चांगल्या राहता आणि दालचिनीचा तुकडा कधी खराब होत नाही. या 5 वस्तू लाल कपड्यात ठेवा. या वस्तू कपड्यात ठेवताना तुम्हाला मनात असे विचार करायचे, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. घरात पैसा, सुख, संपत्ती, घर, गाडी, बंगला, मूल, बाळ, लग्न, प्रगती, म्हणजे तुमच्या ज्या इच्छा असेल त्या मनात आणायच्या आहे आणि त्या 5 वस्तू लाल कपड्यात ठेवायच्या. तुम्हाला पैसा पाहिजे तर या वर्षात माझ्याकडे भरपूर पैसा, सुख, संपत्ती येऊ दे व माता लक्ष्मी तुझ्या आशीर्वादाने ती कायम वाढत राहू दे. त्या संपत्तीला, सुख, शांतीला बरकत राहू दे तुझ्या कृपेने. लग्न, संतान, आरोग्य, ऐश्वर्य, वैभव, म्हणजे प्रत्येकाच्या इच्छा वेगवेगळ्या असतात. तुमची इच्छा, जी पण इच्छा असेल तर ती बोलून तुम्हाला ती पोटली तयार करायची आहे. कळालं असेल महिलांनो. माझ्या काही मैत्रिणींना नाही जमलं, माझ्या दादांनी जरी हा उपाय केला काहीही हरकत नाही. मी ज्या वस्तू सांगितल्या आहे त्या आपल्या घरातच असतात. त्याच घरातल्या वस्तू वापरून तुम्ही लक्ष्मी पोटली तयार करायची आहे. या वस्तू नुसत्याच लाल कपड्यात ठेवून द्यायच्या नाही. पोटली बनवताना तुम्हाला मनात असे सकारात्मक विचार आणायचे आहे. लक्ष्मी पूजनाचा दिवस हा श्री गणेश, माता लक्ष्मी, श्री हरी विष्णू, भगवान कुबेर आणि आपली कुलदेवता या 5 देवी देवतांना समर्पित असतो. मग या 5 वस्तू सकारात्मक मनाने आपल्याला त्या पोटलीत ठेवायच्या आहे, कपड्यात ठेवायच्या आहे आणि नंतर त्या लाल कपड्याची गाठ मारून पोटली तयार करून माता लक्ष्मीजवळ लक्ष्मी पूजनात ठेवायची आहे. चरणाशी ठेवा लक्ष्मी मातेच्या. त्याचबरोबर आधी गणपती बाप्पाला आपण लक्ष्मी पूजन कसं करतो हे सर्वांनाच माहीत आहे. पहिल्यांदा गणपती बाप्पाला लक्ष्मी माता, श्री हरी विष्णू, कुबेर देवता, आपली कुलदेवी यांना हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा व नंतर या पोटलीची पूजा करायची आहे. मनापासून देवीला अखंड वास घरात करण्यासाठी प्रार्थना करायची. घरातील गरिबी, दारिद्र्य, अलक्ष्मी दूर होण्यासाठी विनंती करायची आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजनाची उत्तर पूजा आपण जेव्हा करतो ती पोटली उचलून घ्यायची. माता लक्ष्मीला प्रार्थना करून ती पोटली आपल्या तिजोरीत ठेवायची. कपाटात ठेवा. तुमचं दुकान, व्यवसाय तुम्ही तिथेही ठेवू शकता. लक्ष्मी पूजनात पोटली माता लक्ष्मीच्या चरणी रात्रभर तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबरला शनिवार रोजी ती पोटली उचलून तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे. वर्षभर ती पोटली तशीच ठेवा. प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीने नवीन पोटलीची पूजा करून जुनी पोटली विसर्जित करायची पाण्यात, वाहत्या पाण्यात. या 5 वस्तू माता लक्ष्मीसह श्री हरी विष्णूंना, आपल्या कुलदेवीला, कुबेर महाराजांना, गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे. यामुळे माता लक्ष्मी आपले घर सोडून आणि आपल्याला सोडून कधीच जात नाही. आपल्या घरात कायम अखंड नांदते. लक्ष्मी माता
ज्या घरात अखंड लक्ष्मी नारायण कृपा करतात त्या घरात सुख, शांती, वैभव, ऐश्वर, आरोग्य नेहमीच टिकून राहतं. कळालंच असेल, साधी सोपी पोटली पण लक्ष्मी वर्धक आहे. तुमचं घर वैभवाने नक्कीच भरेल, आरोग्य ऐश्वर्य नक्कीच लाभणार आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळ संध्याकाळ देवी लक्ष्मीला आपल्याला अभिषेक करायचा आहे. म्हणजे आपण सकाळी लवकर उठून आंघोळीनंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करणारच आहोत. तेव्हासुद्धा आपल्या देवी देवतांना दुधात थोडीशी केशर टाकून घ्या. केशर नसेल हळद टाकून त्या दुधाने आपल्या देवी देवतांना अभिषेक करायचा आहे. थोडीशी केशर आणून घ्या तुम्ही आणि केशर टाकून जर तुम्ही देवी देवतांना अभिषेक केला खूप प्रभावी ठरणार आहे. त्याचबरोबर संध्याकाळी आपण जेव्हा लक्ष्मी पूजन करतो, गणपती बाप्पा, श्री हरी विष्णू, आपली माता लक्ष्मीची मूर्ती असेल, तुमच्याकडं टाक असेल कुलदेवीचा, या सर्व देवी देवतांवर सुद्धा थोडंसं दूध घ्यायचं किंवा पाणी घेतलं आणि पाण्यात 5 धागे केसरचे टाका, नसतील थोडीशी हळद टाका आणि त्या दुधाने किंवा पाण्याने आपल्याला देवांना म्हणजे माता लक्ष्मी, श्री हरी विष्णू, गणपती बाप्पा, आपली कुलदेवी माता, त्या देवी देवतांवर आपल्याला पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि मग आपल्याला पाटावर विराजमान करायचं आहे. पाटावर सुद्धा तांदळाची रास करून मग पाटावर विराजमान करायचं आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जी महिला एक विड्याचं पान घेऊन येईल आणि त्या विड्याच्या पानावर थोडंसं मध देवी लक्ष्मीला नैवेद्यात ठेवेल, त्या व्यक्तीचे, त्या महिलेच्या सर्व इच्छा नक्कीच माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे. तर महिलांनो काय करायचं, 1 किंवा 2 आपण विड्याची पानं तर आणणारच आहोत. माता लक्ष्मीचं लक्ष्मी पूजन विड्याच्या पानांशिवाय होत नाही. कुणी गणपती, आपण गणपतीची मूर्ती ठेवतो, कुणी विड्याच्या पानावर सुपारी मांडून सुद्धा गणपती बाप्पाची, कुबेर महाराजांची, श्रीहरी विष्णूंची आपण स्थापना करत असतो. आपण विड्याची पानं तर आणणारच आहोत. मग काय करायचं, त्यातलंच एक लहानसं चांगलं बघून विड्याचं पान घ्यायचं, त्या पानावर चमचाभर मध ठेवायचं. एखाद्या वाटीत ते पान ठेवा, त्यावर चमचाभर मध ठेवा आणि आपण जो पण नैवेद्य दाखवू माता लक्ष्मीला, आपण लाह्या, बत्तासे, खीर, पुरणपोळी, वेगवेगळ्या मिठाई, फराळाचे नैवेद्य आपण सर्व दाखवणार आहोत. पण हा नैवेद्यसुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. म्हणून महिलांनो, 1 विड्याचं पान, फक्त 1 विड्याचं पान तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. एका वाटीत विड्याचं पान ठेवा, लहानशा वाटीत लहानसं पान ठेवा, चमचाभर मध टाका त्यावर आणि देवी लक्ष्मीला नैवेद्य दाखवा. प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा उपाय, हे काम आहे. लक्ष्मी पूजनाच्या संध्याकाळी, पूजनाआधी लक्ष्मी पूजनाची सर्व तयारी करून घ्या. महिलांनो लवकर करा, 4 वाजेच्या आत आपली तयारी होऊन जाऊ द्या आणि आपल्याला संध्याकाळी बरोबर 6 वाजेनंतर पूजा करायची आहे. तर काय करायचं, लक्ष्मी पूजनाच्या संध्याकाळी पूजनाआधी एक दिवा तयार करून घ्या. त्यात तुम्हाला टाकायचे आहे 5 धागे केशर. थोडीशी केशर, महिलांनो आपण बराचसा खर्च करतो, माता लक्ष्मीसाठी सुद्धा थोडासा आपण खर्च करायचा आहे. आता केशर नसेल, उपाय थांबवू नका, थोडीशी हळद टाकून घ्या तरीही चालेल. केशर असेल तर मी म्हणेल नक्की टाका. याच दिवशी आपला वर्षातला एकच दिवस आहे लक्ष्मी पूजनाचा, सर्वात मोठा दिवस. थोडीशी केशर नक्की आपल्याला वापरायची आहे माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये. तर 5 धागे आपल्याला त्या दिव्यात केशर टाकायची आहे, 2 लवंग, थोडीशी हळद आणि दुहेरी वाट टाकून तेलाचा दिवा तयार करायचा. तुम्हाला गाईच्या तुपाचा घ्यायचा असेल घेऊ शकता. तुपाचा दिवा घेतल्यास फुलवात व गाईचे तूप टाकून, गाईचंच तूप टाका. 5 धागे केशर, 2 लवंग, थोडीशी हळद टाकून दिवा तयार करा. दिवा मुख्य दाराबाहेर लावायचा आहे आपल्याला. आपल्या मुख्य दाराबाहेर उजव्या किंवा डाव्या, तुम्हाला जिथे चांगली जागा मिळेल, जिथे कुणाचा हात लागणार नाही, अशा ठिकाणी दिवा ठेवायचा आहे. एखाद्या ताटलीत तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर तो दिवा ठेवून दिवा मुख्य दाराबाहेर घेऊन जा आणि आधी उंबरठ्याची हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या मुख्य उंबरठ्याची दोन्ही वेळी सकाळ संध्याकाळ आपल्याला महिलांनो नक्की पूजा करायची आहे। सकाळी आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन करणार आहोत, हळदी कुंकू पूजा करणार आहोत। संध्याकाळी सुद्धा त्याच उंबरठ्याची आपल्याला म्हणजे ते आपण नवीन हळदीचं लेपन नाही करायचं, सकाळी केलेलं तसंच राहू द्यायचं आहे आणि संध्याकाळी फक्त उंबरठ्याला हळदी कुंकू फुलं वाहून अक्षता वाहून माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्यासाठी प्रार्थना करायची व मुख्य दारात तयार केलेला दिवा ठेवून द्यायचा आहे। दिव्याची हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करा। माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्यासाठी व अखंड निवास करण्यासाठी कळकळीची मनापासून हृदयापासून प्रार्थना करून मग तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि मगच आपल्या अंगणात दिवे प्रज्वलित करायचे आहे। खूप सुंदर उपाय आहे महिलांनो, हे काम पहिलं करा। लक्ष्मी पूजनाच्या आधी म्हणजे लक्ष्मी पूजनाला सुरुवात करण्याआधी महिलांनो थोडंसं तेल तूप जरा जास्तीचं टाका, म्हणजे तो दिवा जरा जास्त वेळ जळेल आणि तो दिवा आपल्या मुख्य दाराबाहेर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी असा एक दिवा प्रत्येक महिलेने लावायचा आहे। माता लक्ष्मी धावत पळत तुमच्या घरात नक्कीच येईल, ती तिच्या लेकींचं हाक नक्कीच ऐकत असते आणि अशा पद्धतीने जर तुम्ही माता लक्ष्मीला तुमच्या घरात बोलवाल तर ती माता लक्ष्मी तुमच्या घरात धावत पळत येईल आणि तिच्या लेकीच्या घरी नक्कीच अखंड वास करेल। महिलांनो हा उपाय चुकवू नका। लक्ष्मी पूजनाला बसण्याआधी छान तयार होऊन असा एक दिवा आपल्या मुख्य दारात लावून तर बघा। काय आपण एवढे दिवे लावणार आहोत, एका दिव्याची छान पूजा करा, हळदी कुंकू वाहून पूजा करा, 5 धागे केसर 2 लवंग हळद टाकून दिवा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी लावून बघा आणि मग अंगणात दिवे लावा। लक्ष्मी पूजनाआधी तुळशीची पूजा सुद्धा करायची। हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा। या दिवशी दोन्ही वेळा सकाळ संध्याकाळ तुळशी मातेची पूजा झालीच पाहिजे। महिलांनो सकाळी सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किमान 21 वेळा किंवा 11 वेळा मंत्र जपा। लक्ष्मी पूजनात बसण्याआधी सुद्धा देवी तुळशीची पूजा करायची। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 11 किंवा 21 वेळा मंत्र जपा आणि तिथूनच येऊन आपल्या लक्ष्मी पूजनास सुरुवात करायची आहे। देवी लक्ष्मीला गोड नैवेद्यात थोडीशी का होईना खीर बनवून त्या खिरीत सुद्धा तुम्हाला 5 धागे केशर टाकायचे आहे। यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि लगेच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते। महिलांनो हे साधे सोपे अगदी छोटे मोठे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे। त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मी पूजनात सर्व लक्ष्मी पूजन झाल्यानंतर शांत चित्ताने 1 वेळा श्री सूक्त, 16 वेळा महालक्ष्मी अष्टक, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ कुबेर मंत्र ह्या सेवा आपल्याला करायच्याच आहे। तुम्हाला विष्णू सहस्त्र नामावली ऐकता आली यूट्यूबवर लावून द्या। लक्ष्मी पूजनाच्या नंतर जरी लावून दिली तुम्ही शांततेत ऐकली तरीही चालेल। यामुळे खूप माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल। 1 वेळा तरी श्री सूक्त झालंच पाहिजे। 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ नक्की करा। पाहुणे असतील, खूप घाई असेल, किमान महिलांनो 8 वेळा तरी अष्टरूपी माता महालक्ष्मीला प्रार्थना करून 8 वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ जरूर करा। त्याचबरोबर 1 वेळा श्री स्वामी समर्थ, 1 वेळा कुबेर मंत्र, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, जेवढ्या सेवा होतील मनापासून करा, शांततेत करा। लक्ष्मी पूजन झाल्यानंतर जरी केल्या तरीही चालेल, पण छान असे उपाय आणि ह्या सेवा ही कामं नक्की करा। लक्ष्मी माता तुम्हाला सोडून, तुमच्या लेकरा बाळांना सोडून, तुमचं घर सोडून कुठंच जाणार नाही। 100% सांगते, तुम्हाला सोन्यासारखं सुख नक्कीच मिळवून देईल। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। धन्यवाद।